अविश्वास साधेपणा हे सर्वात चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. जो डोळ्यातील भाव ओळखून, शब्दातील भाव ओळखून, शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. बरोबर आहे ना? कधीही साधं सिंपल हे तेच चांगलं असतं. तर नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आज मी बनवणार आहे गावरान खरबूजचा ज्यूस. हे पहा, असं कट करून घेतलेलं आहे. वरनं थोडंसं कट करून घेतलं आहे गोल आकारात आणि त्यामधलं बी काढलं पहिल्या अगोदर आणि पुन्हा नंतर हे पूर्ण त्यामधला गाभा काढून घेतलेला आहे. तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे पहा मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं आणि हे असं पूर्ण कट करून घेतलेलं आहे गोल असं. बघा किती छान दिसतंय आणि पूर्ण काढून घेतलेला आहे. खूप छान लागत होता. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि टरबूज खरबूज खाल्लेलं चांगलं असते. पाण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं ना, खूप छान असतं. हे पहा मिक्सरमध्ये काही काढून घेतलेलं आहे. त्यात आता मी साखर टाकते आणि माझ्याकडे फ्रीज नाही, बर्फ नाही, त्यासाठी मी असं जुगाड केलेलं आहे. मँगोच्या पेप्स्या आणलेल्या आहेत, 6 पेप्स्या. मी 6 पण टाकणार आहे. ते ह्यावेळेस 3 टाकणार आहे, नंतर हे 3 टाकणार आहे. हे पहा टाकून घेते. अशा कट करून घेतल्यात आणि पेप्स्या टाकून घेतलेल्या आहेत. खूप मस्त असा कलर पण आला होता आणि चव पण अशी भारी लागत होती. थंड थंड छान झालं होतं. हे पहा किती छान मँगोचा रस सारखा कलर आलेला आहे. पहा किती छान. हे खूप चविष्ट लागत होतं, छान लागत होतं. पहिल्यांदा बनवलेलं आहे मी खरबुजाचं ज्यूस. हे पहा असं त्यामध्ये टाकून घेते. असं वेगळं काहीतरी मुलांना बघायला पण छान वाटतं आणि आवडीनं पितात पण ते, म्हणून ते मुलांसाठी बनवते मी. खूप छान झालं होतं. हे पहा पूर्ण झालेलं आहे रेडी. असं झालेलं आहे. किती छान कलर आलेला होता. किती छान आलाय कलर पहा आणि चव पण भारी लागत होती. हे पहा किती छान झाले आणि मग ग्लासमध्ये घेतलं काढून. खूपच छान झालं होतं, आवडलं होतं मुलांना. कसा वाटला मग व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. छान झालं होतं का? कसं वाटलं? नक्की छानशी कमेंट करा प्लीज प्लीज. सर्वांनी व्हिडिओ कंप्लीट पहा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.